वसी मिळाली आता. आता बघा कसं जेवण पटपट होत ती. काय करू, काहीच करू देत नाहीत. काय कशाला मदत करायची म्हटलं तर ते पण नाही. काय कसं होणार आहे. अरे वा आज काय मी नुसती एक हात मारला नाही तर लगेच माझी बायको सेवेला हजर. वा वा चांगले. बरं असू दे, पंखा चालू कर, लय गरम व्हायला लागले. आणि चहा टाक. नाही मी फॅन लावते. हा पण मला किचन मध्ये नाही जाता येणार. किचन मध्ये नाही जाता येणार का? तू ते नेहमी सांगत असते ना माझं किचन माझं किचन. आता तुझ्याच किचन मध्ये जायला तुला कोणाची बंदी आहे का काय? हा का आपलं किचन असं कुठेतरी लांब भुयारात नेऊन ठेवलंस तू? हा काय ते जायचे चाटाक. हो तुम्ही जरा हळू बोला. अरे हे काय नवीनच. आता माझ्याच घरात मला आवाज चढून बोलायला काय कोणाची भीती आहे का काय? मी घाबरत नसतोय कोणाला. कोण आहे मी कोण आहे? माईसाहेब मक्तेदारांचा व्यायी आहे मी, व्यायी. त्यांचे सुपुत्र तेज प्रताप आहेत आतमध्ये. काय 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 खुळ्यासारखं काय खुळ्यागत काय बोलते तू? तेज प्रताप मक्तेदार आतमध्ये, माईसाहेब मक्तेदारांचे सुपुत्र. हो आपले जावई. हो वैदेहीचा नवरा तेज प्रताप मक्तेदार किचन मध्ये. आपल्या किचन मध्ये तिथं काय करते? जेवण बनवतायत सगळ्यांसाठी. हो ऐका तिथं नका जाऊ. ऐका इथं मागे मागे. त्यांनी सांगितलंय कुणाला आतमध्ये पाठवू नका म्हणून. अगं पण तू तू खरं बेअक्कल, एकदम बेअक्कल. त्यांना कशाला जेवण बनवायला सांगितलं ते? आम्ही काय नाही सांगितलं. त्यांचं ते आठवड्याभराचं सगळं सामान घेऊन आले. त्यांची तीच घेऊन आले सामान? अरे वा, हे बारी. अरे पण तू बेअक्कल, तुला काही कळलं पाहिजे ना. ते आता काय होणार मग? तुम्ही ना माझा ना जीव घेतल्याशिवाय गप्पच बसणार नाहीत. तर त्यांच्या समोर आमचं काही चालतं का? असं काय करताय? तू तर काय बेअक्कलच आहे ग. तुझ्या जागेवर जर मी असतो ना तर मी त्यांना आतमध्ये जाऊच दिलं नसतं. हा आता इथलं जेवण बिवण काही नाही. आता तुम्ही लोक डायरेक्ट माझ्या 10व्याचं जेवण घाला. तीच वेळ येणार आहे. सासूबाई जेवण बनवायला मिक्सर लागतो तर मिक्सरच बंद पडलाय. तर कधीपासून प्रयत्न करतोय, सुरूच होत नाहीये. आणि हे सापडले दुपाटनं मला. वरवंटा म्हणतात त्याला, वरवंटा. हा वरवंटा. एजंट सासरे तुम्ही कधी आलात? आता चालू. हे काय आणि हे काय मिक्सर आणि हे वरवंट काय? अहो ते मिक्सर बंद पडला. हो मिक्सर बंद पडला? माझे सगळे पैसे वेस्टेज गेले आता. काय म्हणला? काय हे मिक्सर ते खांद्यावर फडकन हे काय अवतार तुमचं? तेच काय कळत नाहीये. बरं झालं यो वरवंटा सापडला. दुपट्ट नाही म्हणजे तुमच्या हातात ते मिक्सर, ते खांद्यावर फडक, हातात वरवंटा, हे तुमच्या अशा अवतारात तुम्ही किचन मध्ये काम करताय. हे समजा माई साहेबांना कळलं तर ह्योच वरवंटा माझ्या डोक्यात घालतील त्या. काही काय बोलता तुम्ही एजंट सासरे? असलं काय होणार नाही. कोण सांगणार त्यांना? मी काय सांगणार नाहीये. आणि तुम्ही घाबरू नका, मी करतो सगळं. तुम्ही तेच म्हणतो, तुम्ही काहीच करू नका. जे काय करायचं ते सगळं करायला सुमन आहे ना, सुमन करीन, आहे की नाही ग? द्या इथं. मी करते. द्या इथं म्हटलं ना. अहो सासूबाई तुम्ही मागवा, तुम्ही नाही टच करायचं. मी करतो म्हणलं ना सगळं. अरे बाबा हे बघा आता तुम्ही काही करायचं नाही. सासूबाई, एजंट सासरे, तुम्ही खरंच काय करायचं नाही. सगळं मी करणार आहे. आज सगळं जेवण मी बनवणार आहे माझ्या हातानं. तुम्ही फक्त बसून खायचं. बरं तुम्ही काही नाश्ता करणार आहे काय?
हा? नाही पोहे आहेत, अजून काय दुसरं करू काय? आता नाश्ता काय नको आता, आता एकदम जेवणच करू. अच्छा जेवायचंच म्हणताय, मग एक 15 मिनिटं थांबा. हा सासूबाई ते हे कुठे ठेवलंय हो, ह्याच्यावर ते हे करायचं ते पाटा म्हणायचंय का? हा पाटा पाटा कुठे ठेवलंय? अहो नाही राहू दे, तुम्हाला नाही जमायचं द्या मी करते. ओ कोण म्हणलं मला जमायचं नाही? मी करतो सगळं, तुम्ही मला सांगा कुठे ठेवले ते फक्त. ते गॅस सिलेंडरच्या बाजूच्या कोपऱ्यात आहे. हा घेतो. आणि एजंट सासरे तुम्ही अजिबात हलायचं नाही इथनं. आज सगळं जेवण मी माझ्या हातनं बनवणार आहे, तुम्ही बसून खायचं फक्त, कळलं? आलोच, 15 मिनिटात जेवण रेडी आहे, थांबा. म्हणजे याचा अर्थ तू आमच्या सकट अख्ख्या रमावतीला चुना लावलास. शाले माई, अगं माझ्यावर कशाला ओरडतीस? वड्याचं तेल वांग्यावर नेहमी नको काढत जाऊ. कालच्या पिक्चरचा क्लायमॅक्स बघितल्यावर आमच्या लक्षात आलं की तू खोटं बोललीस. माई तुला आठवते, लहानपणी एकदा मी खोटं बोलले होते तेव्हा तू मला उदबत्तीचे चटके दिले ते पायावर. आणि आज आज तूच खोटं. शाले जरा जास्तच बोलते, असं नाही वाटत तुला? हा तुझा न्याय माई. काल ती पोरगी एवढी वाचा वाचा करत होती तुझ्या समोर, पण तू तिला काहीच नाही बोललीस. तू खरं सांगायला पाहिजे होतं माई, पण तू खोटं बोललीस. अख्ख्या रमावतीत कुणाची हिंमत नाहीये तुझ्याकडे मान वर करून बघायची. आणि ही काल आलेली पोरगी तुझ्या डोळ्यात डोळे घालून तुझ्या तोंडाला तोंड देत होती. मी तुला आधीच म्हणलं होतं माई, लगाम घाल. आत्ताशी 12 दिवस झालेत लग्नाला, तर ही अवस्था आहे. उद्या ही पोरगी तुझेच 12 वाजवून ठेवल. शाले आम्ही शांत आहोत याचा चुकीचा अर्थ काढू नकोस.